हॅलो CHO ॲस्पिरंट्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल लेप्रसी प्रोग्राम म्हणजेच राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम याच्याशी रिलेटेड ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम कोणताही प्रोग्राम असेल तर कोणत्याही प्रोग्रामच्या कोअर भागी पहिला प्रश्न असतो तो म्हणजे हा प्रोग्राम कधी सुरुवात झाली. बरोबर. जर तुम्हाला नॅशनल लेप्रसी प्रोग्राम विचारला तर हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो की नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्रामची सुरुवात कधी झाली. त्याचं उत्तर आहे 1955 1955वर. तर 1955 साली नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्रामची सुरुवात झालेली होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 1983 साली काय झालं तर हा जो काही नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम होता त्याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव बदलून काय झालं, नॅशनल लेप्रसी इरॅडिकेशन प्रोग्राम. म्हणजे कंट्रोल प्रोग्राम होता त्याचं नाव बदलून इरॅडिकेशन प्रोग्राम झाला. ते झालं 1983 साली 1983. बरोबर. यानंतरची नेक्स्ट अपडेट काय होती की 1991 म्हणजे 1991 साली काय झालं बघा. तर 1991 साली काय झालं की जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने काय केलं, कुष्ठरोग निर्मूलनाचे जागतिक उद्दिष्ट हे निश्चित केले. बरोबर. म्हणजे कुष्ठरोग तुम्ही निर्मूलन करणार आहे, इलिमिनेट करणार आहे किंवा इरॅडिकेट करणार, त्याचं जागतिक उद्दिष्ट किती असावं ते त्यांनी निश्चित केलं. बरोबर. त्यानंतर 1997ला हा एक इम्पॉर्टंट आहे की भारतामध्ये मल्टी ड्रग थेरपी बरोबर MDTचे सार्वत्रिकरण हे पूर्ण केलं. हे देखील इम्पॉर्टंट प्रश्न आहे. MDT म्हणजे मल्टी ड्रग थेरपी असते, कारण लेप्रसीमध्ये दोन प्रकार असतात, मल्टीबॅसिलरी आणि पॉसिबॅसिलरी. बरोबर. तर त्याच्यामध्ये खूप ठिकाणी कसं असतं की मल्टी ड्रग थेरपी तुम्हाला द्यावं लागते. तर त्याचं सार्वत्रिकरण पूर्ण झालं 1997 साली. त्यानंतर आहे 2005 साली. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. मागच्या काही परीक्षांमध्ये हा विचारला गेलेला होता की भारताने राष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोग निर्मूलन बरोबर तर त्याचा जो प्रिव्हॅलन्स आहे दॅट इज लेस दॅन 1/10,000 लोकसंख्या, म्हणजे 10,000 लोकसंख्येमध्ये एक कुष्ठरुग्ण किंवा त्याच्यापेक्षा कमी इतकं जे आपलं उद्दिष्ट होते साध्य केलं भारताने राष्ट्रीय पातळीवर. ते कधी साध्य केलं, 2005 साली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2005 साली हे उद्दिष्ट आपण पूर्ण केलं होतं भारताने. केव्हा, 2005 साली. प्रिव्हॅलन्स किती असावा, 10,000 लोकसंख्येमध्ये एक किंवा त्यापेक्षा कमी रुग्ण आढळणं हे जे होतं ना ते भारताने साध्य केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 2016 साली काय झालं बघा, लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन. आत्ता सध्या देखील भारत सरकारद्वारे हा कॅम्पेन राबवला जातो. बरोबर. म्हणजे दरवर्षी देखील आता हा कॅम्पेन राबवला जातो. म्हणजे आपलं जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर असेल तर जेव्हा तुम्ही CHO म्हणून बसतात तेव्हा तुम्हाला या सर्व प्रोग्रामशी तुम्हाला स्वतःच ते इम्प्लिमेंट करावं लागतात. तुमचे मेडिकल ऑफिसर असतात, तुम्ही असतात, तुमची टीम असते. बरोबर. त्यामुळे हे प्रोग्राम तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट असतात. तर 2016 साली काय झालं, LCDCची सुरुवात झाली. तर हे फुल फॉर्म देखील तुम्हाला माहीत असायला हवे. LCDC म्हणजेच काय, लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2017 साली काय झालं, स्पर्श लेप्रसी अवेअरनेस कॅम्पेन. हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामुळे तुम्हाला बिलकुल देखील हे मिस करायचे नाही आहेत. हे लक्षात ठेवा. लेप्रसी केस डिटेक्शन कधी झाला, 2016, आणि स्पर्श लेप्रसी अवेअरनेस कॅम्पेन 2017. खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्याच्या खालचा जो पॉईंट येतो त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे काय, 30 जानेवारी रोजी काय झालं, कुष्ठरोग निर्मूलन दिन, अँटी लेप्रसी डे म्हणून आपण साजरा करत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्या 4 डेट, आता ह्या व्हिडिओमध्ये 4 डेट तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा सांगतो. 1955 साली काय झालं, नॅशनल लेप्रसी कंट्रोल प्रोग्राम चालू झाला. 1983मध्ये काय झालं, त्याचं नाव बदलून इरॅडिकेशन प्रोग्राम झालं. 2016मध्ये LCDC कॅम्पेन चालू झाला. 2017मध्ये स्पर्श लेप्रसी अवेअरनेस कॅम्पेन चालू झाला. आणि 30 जानेवारीला अँटी लेप्रसी डे म्हणून पाळला जातो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे लेप्रसी प्रोग्रामशी रिलेटेड. खूप इम्पॉर्टंट प्रोग्राम आहे. याच्यावरती 100% प्रश्न पडतात म्हणजे पडतात. याच लेप्रसी कंट्रोल प्रोग्रामचे बाकीचे देखील जे पॉईंट्स आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये टाकणारच आहोत. सध्या या डेट्स तुम्हाला लर्न करायच्या आहे आणि आपल्या नोट्समधून बाकी सेक्शन तुम्हाला रीड करायचं आहे. ठीक आहे. अजूनही जर तुम्ही CHOचा कोर्स परचेस केलेला नसेल तर खाली दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, किंवा खाली आपण लिंक देखील टाकलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला CHOचा कोर्स परचेस करायचा आहे. ठीक आहे.